आमचे विभागाध्यक्ष भास्कर परब नेहमी चांगले उपक्रम या ठिकाणी राबवत असतात। भास्कर परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या महिला आघाडीच्या सगळ्या भगिनींना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। सर्व बाळगोपाळांना दहीहंडीच्या शुभेच्छा। आणि आज या ठिकाणी मला जवळनं जय जवान गोविंद पथकाचा इकडे प्रत्यक्षिक ते थर रस्त्यानं बघता आलं, त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो। आणि सर्व बाळगोपाळांना, गोविंद पथकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं माझ्या खूप खूप शुभेच्छा। इथे पब्लिक दिसले, तुम्ही आता पब्लिक दिसले तर काय सांगणार? काय नाही, चांगला एक प्रचंड उत्साह लोकांमध्ये। असेच आपले हिंदूंचे सण असेच जोशात उत्साहात प्रत्येक हिंदूचा सण साजरा झाला गेला पाहिजे आणि ह्याच्यापुढे देखील होतील। आणि यासाठी आमचे भास्कर परब कटिबद्ध आहेत। भास्कर परबनी शिबिर ठेवलेले आहे दहीहंडीचे आणि तुमच्या हातासारखं आहे सुभाषमध्ये आणि हे सगळेला एक गिफ्ट आणि हे अवॉर्ड पण दिलेलं आहे की हे 8, 9, 7 आज इकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी इकडे येतील, पण आम्हाला प्रत्येकाला भास्कर परबांच्या कामाचं नेहमीच कौतुक आलेलं आहे। त्यामुळे त्यांना प्रोत्साहन द्यायला, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला आम्ही सदैव इकडे हजर असू। आज मी इथे आली आहे आणि खरंच सगळ्यांना गोकुलाष्टमी आणि येत्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। इथे आपले जे विभागाध्यक्ष भास्कर परब आहेत ते खूप मेहनत घेत आहेत दिंडोशी विधानसभेमध्ये आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा। आपले आमचे राजसाहेब जे आहेत नेहमीच हिंदू सणांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत। जेव्हा जेव्हा गरज पडते आपल्या हिंदूंच्या संरक्षणासाठी, हिंदू सण साजरे करण्यासाठी, तेव्हा आपले राजसाहेबच आदेश असतात। त्याचप्रमाणे त्या आदेशाला आम्ही शिरसावरचे मानून आज एक सराव शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। आपण बघितलं किती उत्साह, किती स्थानिक आपल्या सर्व गोविंदा पथकांनी सहभाग घेतला आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला। सहभागीमध्ये किती लोक होते? जर आज आपल्याकडे आम्ही खरं तर 20च मंडळी घेणार होतो, 35 मंडळ आली। उपनगरचे दोन्ही राजे, आपले शिवसाई गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक दोघांनी येऊन इथे हजेरी लावली। आमचा मान, आम्ही जो निमंत्रण दिलेला मान ठेवून ते इथे आले, त्यामुळे खूप उत्साह होता। आज सगळेच गोविंदाचे तर लावत नव्हते ते देखील इथे आले आणि सगळ्यांनी मजा लुटली। 6, 7 आणि 8 लावले होते, तर तुम्ही कसं काय हे अवॉर्ड दिलं, कसं काय? आंबा पाळ्याला इथे बसून 45 वर्षाच्या वर झाली। 45 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आंबा पाळ्यात 8 थर लावण्याचा विक्रम शिवसाई गोविंदा पथक यांनी केला आणि तो आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमात केला, त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो। तुमच्याच कार्यक्रमामध्ये किती लोक होतात? आता तुम्ही शूट केलंच असेल, बघितलं असेल। आता हजारोच्या संख्येने सगळे आलेले नागरिक उत्साहाने आले होते, सगळे सहभागी झाले।